मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये गैरप्रकार घडल्याची पुन्हा एक बातमी समोर आली आहे. याआधी एकाच महिलेच्या नावाने योजनेचे 30 फॉर्म भरले आणि त्या महिलेला 26,000चे पैसे पण मिळाले अशी घटना घडल्याची बातमी समोर आली होती. आता एक नवीन घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे संभाजीनगरातल्या कन्नड तालुक्यातील 12 पुरुषांनी महिलाचे फोटो लावून स्वतःचे अर्ज भरल्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या निर्देशास आल्यानंतर त्या पुरुषांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला. याबद्दलची माहिती स्वयं बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. 12 पुरुषांचे अर्ज आलेले आपल्याला आढळून आले होते. काही अर्जांवर फोटोज हे पुरुषांचेच होते, मात्र आधार कार्ड महिलांचं वापरलेलं असल्यामुळं आम्ही परत आमच्या यंत्रणांना सूचना देतोय की यामध्ये जे अर्जांचं व्हेरिफिकेशन आहे ते व्यवस्थित करावं, काळजीपूर्वक करावं आणि जर अशा काही घटना उघडकीस येत असतील तर त्यावर तात्काळ आम्हाला रिपोर्टिंग करावं, जेणेकरून ते त्या अर्जांचं डिलीट करणं असेल किंवा वरिष्ठ पातळीवर त्याचं रिपोर्टिंग असेल हे आम्हाला करता येईल. काही लोकांचा आक्षेप होता की ही योजना सक्सेस होणार नाही, परंतु याचा दुरुपयोग काही दलालांनी काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मुळामध्ये योजना सुरू झाली त्या काळामध्ये चुकीचे फोटो लावून चुकीचं करून किती फॉर्म रिजेक्ट झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होणार आहे, परंतु या योजनेला खीळ बसावी हा जो काही अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही, एवढं मात्र निश्चित. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.